नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय, रुक्मिणी पांडुरंग भगवान की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। रुक्मिणी पांडुरंगांचे चरणी साष्टांग दंडवत असो, गोपाळ कृष्ण परमात्म्यांचे चरणी साष्टांग दंडवत असो, सद्गुरुनाथांच्या चरणी साष्टांग दंडवत असो। संतांच्या एकेका वचनातून आपण अंतरंग उजळून टाकत आहोत, मनोबोध घेतो आणि ज्याच्यातून आपल्याला अखंड प्रेमाची आनंदाची अनुभूती येते, त्या संतांच्या शब्दांना आपल्या हृदयामध्ये आपण घेत असतो। सगळे तुकोबाराय महाराज, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, जनाबाई महाराज, नामदेव महाराज या सकल संतांनी एवढं काही वाङ्मय करून ठेवलं आहे, एवढं काही लिहून ठेवलेलं आहे, त्या सगळ्याचं चिंतन केवळ आणि केवळ अशक्य आहे। पण त्यातलं सार बाकी एकच कळलं की एक गावे आम्ही विठोबाचे नाम। आज आपण चिंतनासाठी घेतलेला अभंग अर्थातच जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 4 चरणांचा आणि संतांचं महात्म्य वर्णन करणारा असा अभंग आहे। तुकोबाराय महाराज म्हणतात, अवघे चुकविले सायास तपराशी जीवानाश, अवघे चुकविले सायास तपराशी जीवानाश, जीव देवोनिया बळी, जीव देवोनिया बळी अवघी तारली दुर्बळी, जीव देवोनिया बळी अवघी तारली दुर्बळी, केला भूमंडळी माझी थोर पवाडा, केला भूमंडळी माझी थोर पवाडा, काही न मगे यांची गती, काही न मगे यांची गती, लुटवितो जगा हाती, जीव देवोनिया बळी अवघी तारली दुर्बळी। तुका म्हणे भक्त राजा, तुका म्हणे भक्त राजा, कोण वर्णी पार तुझा, जीव देवोनिया बळी अवघी तारली दुर्बळी। संतांच्या कार्याविषयी, संतांच्या प्रेमाविषयी, संतांनी केलेल्या आपल्याला दिलेल्या आनंदाविषयी आणि केलेल्या कार्याविषयीची चर्चा जगद्गुरु तुकोबाराय महाराज या अभंगामध्ये करतात। खरोखर तुकोबारायचे सांगायचं शब्द सांगायचं तर, काय वानू आता संतांचे उपकार भज निरंतर जागभीती, काय द्यावे यासी व्हावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा। किंवा तुका म्हणे संत पूर्ण करीती मनोरथ। ह्या सगळ्या संतांवरती केलेल्या उक्ती, संतांवरती केलेली रचना, काव्य हे अभूतपूर्व आहेच। संतांनी नेमकं आम्हाला काय दिलं, संत नेमकं आम्हाला काय देतात, काय एका ठिकाणी तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे केली सोपी पाय वाट, उतरावया भवता सागरू रे। संतांनी आम्हाला नेमकं काय दिलेलं आहे हे जर कळायचं असेल ना, तर थोडंसं आपल्याला मागं जावं लागेल की पहावे पुराणे विचारूनी, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम हवा आपणची होय देवगुरु, या तुकोबारायांच्या उक्तीकडे थोडंसं मागवून बघावं लागेल की ज्या वेळेला संतांनी आम्हाला काय दिलं हे बघायचं असेल तर पहावे पुराणे विचारूनी। मग पुराणात विचारायचं म्हणजे काय करायचं, तर पुराणाचा अभ्यास करा, अध्ययन करा। मग हे पुराण कोणतं, तर श्रीमद भागवत पुराण। या भागवत पुराणामध्ये या संबंधातून आपल्याला अनेक गोष्टी पाहायला मिळतील। भागवत पुराणामध्ये आम्हाला एका परिस्थितीचं चरित्र की त्याची जीवनदशा परिपूर्ण होत आलेली आहे, आयुष्य सगळं चांगलं गेलं, पण शेवट चांगलं व्हायच्या आधीच ब्रह्मशाप प्राप्त झाला। त्याने एक प्रकाराने कोमेजलेला तो जीव गंगाकिनारी प्रायोपवेशन करून देह समर्पित करणारा असा तो जीव, परंतु त्याच्या निश्चय आणि त्याचा निर्धार बघून भगवंतानेच प्रेरणा देऊन एका संतांना म्हणजे शुकदेवांना पाठवलं आणि त्यांच्याकडून केवळ मनोरंजन नाही तर आत्मरंजन नाही तर आत्मानुभूती देऊन मृत्यू येण्याच्या आधी भगवंताला त्याला प्राप्त करवून दिलं। शापाच्या शापाने देह पडेल, परंतु संतांच्या कृपेने आत्मा भगवंताशी एकरूप होईल अशी व्यवस्था करून दिली। अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात। शुकदेव महाराजांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे की प्रत्येक युगामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचा ताण होता, प्रत्येक युगात भगवंताला प्राप्त करण्याची वेगवेगळी साधनं होती आणि वेगवेगळ्या प्रकारातून चिंतन करावं लागायचं, खूप तप करावं लागायचं,
हजारो वर्ष, लाखो वर्ष यज्ञ करावे लागायचे, मोठ्या मोठ्या प्रकारचे यज्ञ परिपूर्ण करावे लागायचे, त्याचबरोबर खूप साधना करावी लागायची. हे मागच्या 3 युगांचं वैशिष्ट्य होतं. पण कलियुगी उद्धार आहे हरीच्या नामे. किंबहुना कलियुगातली सोपी गोष्ट कोणती, तर केवळ भगवंताच्या नामातून कलियुगामध्ये साधकाचा, जीवाचा उद्धार होतो. किंबहुना स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी भावा जन्माम्हा, हे जे काय म्हटलं जातं त्याचं एकमेव कारण असं की कलियुगामध्ये सगळ्यात सोपं साधना तर सार नाम हे केवळ, यावेळी सगळं क्षीण व्हाया असं सोपं नाम. पण एक गोष्ट खरंच विचारात घ्या की हे नाम तरी मुखामध्ये येतं का हो? अखंडित प्रेम बसतं का हो? नाम घेता 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 मनाच्या, ज्याप्रमाणे एकाच तोंडात सर्पाच्या 2 जिभा असतात ना, तसं नाम घेता घेता एकाच मनामध्ये दुसरा विचार कधी येतो आणि दुसऱ्या विचाराचं प्राबल्य होऊन नाम कधी गुप्त लुप्त होते सांगताच येत नाही. असं जर झालं ना तर खूप आनंद असतो की माठात पाणी टाकलं तर कालांतराने म्हणजे थोड्या वेळाने माठातलं पाणी कमी होतं, पण कमी होणारं पाणी हे आतल्या पाण्याला गार करतं, कारण त्यात माठ पाझरत असतो. नाम ज्याला घेता घेता मनुष्य नामाशी एकरूपा होतो ना, त्यावेळेला माठातलं पाणी कमी होतं, म्हणजे अंतरंगातल्या सगळ्या वृत्ती शांत होतात आणि त्यावेळेला अंतरंग शांत होऊन भगवंतांच्या वास्तव्याला अनुकूलता ते निर्माण करतं. परंतु हा अनुभव किती लोकांना आहे? या अनुभवापेक्षा अनेक प्रकारचा विपरीतच अनुभव हा फार पाहायला मिळतो की ज्या याच्यामध्ये नाम घेता घेता कितीतरी वेळा असं होतं की हरिपाठ म्हणता म्हणता जर आपल्या हातात पुस्तक नसेल तर आपण मागचं पुढचं मागं हरिपाठात होतं. विष्णू सहस्रनामामध्ये तीच गोष्ट होते, गुरुमंत्राच्या जपामध्ये तीच गोष्ट होते. किंबहुना असं होतं की तोंडामध्ये एकच आरती देवाची म्हणायची बसली असेल तर दुसरी आरती म्हणत असताना पण आरत्या मागं पुढं होतात, तीच पहिल्या आरतीच्या पुढे दुसऱ्या आरतीमध्ये येतात. या सगळ्याचं कारण काय आहे? ते चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तिथे चित्त नामामध्ये नाही, अंतरंगामध्ये शांती नाही, मला सगळा त्रास येतो. या सगळ्यावरती उत्तर काय आहे? हे सगळ्यातून बाहेर कसं पडणार? उत्तर एकच आहे की तुमच्यातला आळस दूर करा. तुम्ही स्वतःला सवड देऊ नका, आळस दूर करा आणि निग्रहाने निश्चयाने भगवंतांच्या नामाला तुम्ही सामोरं जा. एक गोष्ट आहे की संचितातले कर्म जे आहेत हे कधीही कोणाला चुकलेली नाही. तुम्ही कितीही नामस्मरण करणारे असा किंवा अजिबात नाम न घेणारे असा, संचितातला जो काही तुमचा पाठपुरावा आहे तो सुटणारा नाही आहे. त्रास होणार, चांगले वाईट अनुभव येणार, अनेक प्रकारातून आपल्याला सगळ्याचा अनुभव घ्यायचाच आहे, घ्यावा लागणार आहे. पण जर हरिभक्ती करत असाल तर संचितातले दोष हे कधी आले आणि कधी गेले हे कळत पण नाही. की ज्याप्रमाणे वाहनामध्ये बसून प्रवास केला तर किती गावं आली आणि किती गावं गेली हे कळत नाही, पण चालत प्रवास केला तर प्रत्येक गाव आणि गावाची वेस आणि वेस एक एक पाऊल मोजत मोजत जाते. हे संसारी लोकांचं जीवन आहे. पण पारमार्थिक लोकांचं जीवन म्हणजे की ते गाडीमध्ये बसून प्रवास करतात. चालणं तर सगळ्यांनाच आहे, पण ते चालत नाही, तर त्यांच्याऐवजी गाडीची 4 चाकं चालतात. ती गाडीची चाकंही चालतच असतात, परंतु आतमध्ये बसलेले बाकी पलीकडे जातात. एक छोटी गमतीची गोष्ट आहे की समजा तुम्ही राहतात त्या जागेपासून तुम्हाला काशीला गेलात मुक्ती मिळते म्हटलं तर काशीपर्यंत जायला तुम्हाला किती वेळ लागेल आणि तुम्ही काशीला किती वेळामध्ये पोहोचाल? तर रेल्वेने गेल्या तर 24 तास लागतील. ठीक आहे. मग एखाद्या मुंगीने ठरवलं की आपण काशीला जायचं तर मुंगी जाऊ शकेल का हो? तिला किती वेळ लागेल? मधल्या नद्या, पर्वत, पूल पार करणं किती अवघड गोष्ट आहे. ती काशीला पोहोचेल का एका जन्मामध्ये? पण आपल्याला आश्चर्य वाटेल की मुंगीसुद्धा पोहोचू शकते, एका जन्मात माणसाच्या वेगाने पोहोचू शकते. कसं? संतांची संगती मनोमार्गी गती. जर त्या मुंगीने एखाद्या व्यक्तीच्या सामानाचा आश्रय घेतला आणि सामानामध्ये त्याच्या जाऊन बसली तर ती व्यक्ती काशीला निघाली असेल तर तो काशीला पोचती व्यक्ती त्यावेळेला ती मुंगी पण काशीला पोचलेली असते. कुठलाही श्रम न करता, 5 पावलं पण न चालता, फक्त एका ठिकाणी बसून राहायचे. ही गोष्ट संतांनी ओळखली आणि तेव्हा संत म्हटले की हे जीव साधारण भगवंताकडे येत नाहीत ना, मग एक केलं पाहिजे की जीवाला अशी गोडी लावली पाहिजे की त्याला संतांच्या भेटीची तरी तळमळ लागली पाहिजे.
जे जीव संतांच्या भेटीसाठी तळमळतात आणि संतांच्या भेटीला जातात त्यांच्यावरती सुद्धा आपोआप कृपा होते. हीच गोष्ट तुकोबाराय महाराज या अभंगामध्ये सांगतात. तुकोबाराय महाराज म्हणतात की अवघे चुकविले सायास तप राशी जीवानाश. संतांनी एवढी मोठी कृपा केली आपल्यावरती की संत चरित्र जर ऐकली, संत चरित्र जर वाचली, संतांनी प्राप्त केलेल्या भगवंताप्रती किती त्रास भोगला असेल हे सगळं जर आपण समजून घेतलं, त्याचं चरित्र पुस्तक रूपात जरी वाचलं, पुस्तकाचे कुठं वैशिष्ट्य बरं का, एकच पुस्तक आहे की ज्या पुस्तकामध्ये भूतकाळही आहे, भविष्यकाळही आहे आणि वर्तमान काळही आहे. संतांचं चरित्र हे असं पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये भूतकाळही आहे, वर्तमान काळही आहे आणि भविष्यकाळ म्हणजे परमोच्च सुखाचा भगवंताच्या प्राप्तीचा काळ पण आहे. मग त्याच संतांनी तसं जगून दाखवलं आणि जगून दाखवून त्यांनी भगवंताला प्राप्त केलं आणि जाता जाता त्यांनी सोपा मार्ग, सोपी वाट सांगून ठेवली. मला या अभंगाचे चिंतन करत असताना श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची आठवण येते. गोंदवलेकर महाराज त्यांच्या शेवटच्या प्रवचनामध्ये म्हटले होते की मला वचन दिले रामाने की ही राम मला वचन देता झालेलं आहे की गोंदवलं सोडून राम कधी कुठेही जाणार नाही, गोंदवल्यामध्ये पण राम प्रतिमा रूपामध्ये राहणार आहे. मला वचन दिले रामाने की याच्यानंतर जे कोणी गोंदवल्याला जरी येतील आणि ते डोकं टेकतील त्यांच्यावरती पण कृपा होईल. मला वचन दिले रामाने. ज्यांच्या मुखामध्ये मी सांगतो ते रामाचं सोपं नाव श्रीराम जय राम जय जय राम येईल, त्याचा सुद्धा उद्धार होईल. आणि आपण पाहतोय की अनेक असंख्य लोक याचा अनुभव आजही घेतात. तरीले स्वतः तारिले अनेका, काय सांगू वार्ता एकेकाची. संतांचा महिमा अगाध उत्तम, सांगता वेद श्रम पावला तो. जिथे वेद श्रुतीला श्रम पडतात असं महिमा आहे. अहो काय होऊ शकत नाही. तुम्हाला गंमत सांगतो. श्री समर्थ रामदास स्वामींच्या आयुष्यामधली गोष्ट अशी की समर्थ रामदास स्वामी ज्या वेळेला शुभमंगल सावधान शब्द ऐकून घर सोडलं, बोऱ्यावरून उतरले, पळाले, ते पळत पळत जात असताना जाऊन पोहोचले नाशिक क्षेत्री. आणि नाशिकच्या तिथली गर्दी ती सगळं बघितल्यानंतर त्यांना तिथे थांबण्यापर्यंत जर अशक्य झालं म्हणून नाशिक जवळ टाकली होतं गाव आहे, ते टाकलीला गेले की ज्या ठिकाणी गोदावरी आणि नंदिनी नदीचं संगम आहे, संगमापाशी गेले. वय लहान होतं आणि मग त्यांनी ठरवलं की आपण दुपारी माध्यान्हापर्यंत रोज गायत्रीचा जप, गायत्री पुरुषरण आणि रामनामाचं 13 कोटीचा जप करायचा. आणि त्याप्रमाणे कमरे इतक्या छाती इतक्या पाण्यामध्ये रात्रंदिवस उभं राहावं आणि रामनामाचा जप करावा, गायत्री मंत्राचा जप करावा. कोणीतरी त्यांना सांगितलं गायत्री हे अग्नी आहे आणि पाणी हे अग्नीचा मारक आहे, तुम्ही इथे जापनाम करू नका. तर त्यावेळा त्यांनी सांगितलं की सगळ्यात मोठी गोष्ट तुला सांगतो ऐक की गायत्रीपेक्षाही राम हा शब्द अग्नी आहे आणि हा संसार जाळणारा हे शब्द आहे. आणि या जगातलं असं कोणतंही पाणी नाही की जो हा अग्नी विझवू शकेल, फक्त अंतरंगातली भक्ती किंवा डोळ्याचे 2 थेंब अश्रू. त्यांनी हा अग्नी संसाराचा ताप जळतो, मला त्रास देऊ नका. त्यांनी आपलं भजन रोज नामसंकीर्तन करावं. त्यांचं शरीर छातीपासून खाली पांढरं पांढरं पडलं होतं. असंख्य ठिकाणी माशांनी चावे घेतले होते पण जागा सोडली नव्हती. त्या छातीत त्या पडद्यावरून जप केला होता. त्यांच्या जपाच्या कालखंडामध्ये अनेक वेळा रामाने दर्शन दिलं. एकदा दोनदा तीनदा नाही, अनेक वेळा रामाने दर्शन दिलं, मात्र्याने दर्शन दिलं, संतांनी दर्शनं दिली, देवदेवतांनी दर्शनं दिली. शेवटी तर रामाने त्यांना 11 वर्षातला आता सोड हट्ट ये पाण्यातून बाहेर, तुझं कार्य परिपूर्ण झालं. तरी रामरायाने हात जोडून सांगितले की देवा अजून थोडी कळ तुम्ही काढा ना, अजून थोडी कळ तुम्ही काढा ना. थोडे का थोडी कळ काढायची, काय झालं. तर ते म्हणे आता जे मी जप करतोय ते रामा तुझ्यासाठी नाही तर माझ्या पुढे येणाऱ्या प्रत्येक माणसाला तुझी भेट व्हावी त्यांच्यासाठी मी आता ह्या त्रास सहन करतो, जप करत आहे. हा संतांचा महिमा आहे. प्राप्त केल्यानंतरही ते भगवंताचे पाय सोडत नाहीत आणि भगवंताला कधी त्यागत नाहीत किंवा ते त्यांची साधना उपाय चालू ठेवतात. कारण काय आहे, त्यांच्या अंतरंगामध्ये एकच आहे की मागावून आले ते बरोबर येऊ देत, पुढं गेले त्यांना तू भेटू देत आणि जे येतील त्यांना सुद्धा ओळखू देत. हा संतांचा महिमा आहे आणि याप्रमाणे संत वागत असतात. तुकोबाराय महाराज हाच महिमा आपल्या अभंगामध्ये समजावून सांगतात की ते म्हणतात की अवघे चुकविले सायास तपराशी जीवा नाश. की तप करता करता ज्या जीवाचा नाश व्हायचा
आणि वरदानाच्या प्राप्तीच्यामध्ये भयंकर त्रास व्हायचा, काय मागावं ते कळायचं नाही, हृदयस्थितीत त्रास द्यायच्या, या सगळ्या सायासासून संतांनी आम्हाला सोडवलं. त्यांनी काय केलं, जीवदेवनिया बळी अवघी तारली दुर्बळी, तरी स्वतःचा जीव भगवंताचा त्याने अर्पित केला, अर्पण केला. बळी दिला म्हणजे काय, तर अर्पण केला स्वतःचा जीव. स्वतः कष्ट भोगले, पण अमर्याद कष्ट भोगून त्या संतांनी इतकं काही करून ठेवलं की पहिला तप करून भगवंताला प्राप्त केलं आणि त्याचे दुप्पट तप करून भगवंताला प्रेमामध्ये आपल्या बांधून ठेवलं. चंद्रसूर्य आहे, तुझं नाव आहे, तोपर्यंत जे कोणी हे स्मरण करतील त्यांचा तो उद्धार करायचा. आणि त्याला भगवंताला हो म्हणा लागलं. जसं पुंडलिके दिला वर करुणाकर विठ्ठले, पुंडलिकाला वरदान दिल्यानंतर पुंडलिकाने काय मागितलं, तर एकच मागितलं की शेवटचा जीव पृथ्वीवरती जन्माला येईल मनुष्य, आणि तो तुला प्राप्त करेपर्यंत तू या ठिकाणी विटेवर तू उभा राहा. म्हणून पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, पुंडलिकाला वर देणारा तो हरी, तो श्रीहरी, तो विठ्ठल रूपामध्ये आज उभा आहे. हे सगळेजण वचन बोलतात. हीच गोष्ट आहे की जीवदेवनिया बळी अवघी तारली दुर्बळी, ज्यांच्या तेवढी धारणा नाही, जेवढे जप करू शकत नाहीत, जेवढे तप करू शकत नाहीत, जे एवढं चिंतन करू शकत नाही, त्या सगळ्यांच्यासाठी आदर्श किंवा छोटी नौका, त्या नौकेतून तुम्ही पलीकडे जा. अहो, बुडत्याला काडीचा आधार असतो, किंवा महापुरामध्ये एखादी फळकूट जरी मिळाली ना तर तेवढ्या आधारावरती एखादा मनुष्य वाचू शकतो. तसं संतांच्या चरणाचा एक रज जरी मिळालं ना तर संतांच्या रज लागता सहज वासनेचे बीज जळवले जाईल. किंबहुना संतांच्या त्या एका कृपा दृष्टीतून सुद्धा मनुष्य तरुण जातो. कारण संतांचं बोलणं जे असतं ते वाजवी असतं, योग्य असतं आणि निश्चयात्मक असतं. ते जे बोलतात ती गोष्ट ज्यावेळी भांड्यावरती नाव कोरल्यानंतर पुसता येत नाही, तसं संत बोलतात ते ब्रह्माधिकांना किंवा यमाला चित्रगुप्ताला पण पुसता येत नाही, असं त्यांचे वर्णन आहे. तेच वर्णन करत असताना तुकोबाराय म्हणतात, केला भूमंडळी माझी थोर पवाडा. तुम्ही संतांनी एवढी कृपा केली आहे, या भूमंडळामध्ये आपण पवाडा रचला आहे. पोवाडा म्हणजे शौर्य गाथा, शौर्याचा जय जयकार, शौर्याचा उच्चार. तुम्ही एवढा कष्ट केलेत आणि एवढं करून ठेवलेलं आहे की केवळ तुमच्या स्मरणाने सुद्धा तुम्ही कृपाळू आहात. देव परीक्षा खूप कडक पाहतो, पण संत एवढी कडक परीक्षा पाहत नाही. जर संतांना कळकळूकडे हाक मारली ना तर संत फार काळ मौनात जाऊ शकत नाहीत. थोड्या वेळ फक्त धारणा बघतात की तो खरंच आपल्याला हाक प्रेमाने मारतोय का गरज येऊन हाक मारतोय. पण ज्याला कळतं त्याला एकच गोष्ट की संत पुढे जातात. मी आपल्याला सांगू इच्छितो की संचितातलं भगवंत सुद्धा बदलत नाहीत आणि संचितातलं दुःख आणि कर्मयोग संतही बदलत नाहीत. हे जरी ढळढळीत सत्य असलं तरी संतांच्या अंतर्यागामध्ये आल्यानंतर संचिताला सुद्धा एका ठिकाणी थांबवून पुढे नेण्याचं सामर्थ्य, त्या भक्ताला पुढे नेण्याचं सामर्थ्य केवळ आणि केवळ आणि केवळ संतांच्या मध्ये आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्या उदाहरणामध्ये ती व्यक्ती गेलेली आहे, संपलेली आहे, परंतु त्याच्याकडनं परत कार्य करून घेते संतांनी. एक उदाहरण सांगतो म्हणजे हा विषयावर नक्की कळेल की एक सती निघालेली स्त्री, सवाष्ण स्त्री, आणि पुढे सगळा लवाजमा चाललाय, वाद्य वाजतायत आणि हातामध्ये लांब 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 20-20 फूट लांबीचे बांबू आहेत हातामध्ये घेतलेले त्या सतीला जाळण्यासाठी, आणि ढोल वाजतायत, टिपऱ्या वाजतायत आणि सगळ्यात जास्त हलगी वाजतीये, आणि त्या हलगी तालावरती लोक सगळे सतीला बघायला निघाले. अशी सती हातामध्ये विस्तव घेतलेला आहे तिने, कपाळ कुंकवाचं मळवट आहे आणि ती चालत असल्याच्या पायाखाली कुंकवाचे सडे टाकले जात आहेत. त्या सतीने त्या नेवाशाला 4 पोरांना बघितलं आणि बघितलं ती पुढे गेली, नमस्कार केला तर बावली शब्द निघाले, अष्टपुत्रा सौभाग्यवती भाऊ. सौभाग्यवती ती म्हणते की अहो महाराज मी सती निघालेली आहे. तो म्हणे काय? तो ज्या अर्थी माझ्या तोंडातून गेले शब्द त्या अर्थी मला बघितलं पाहिजे, कुठून गेला प्राण त्या नवऱ्याचा. प्राक्तनामध्ये मृत्यू होता तर मृत्यू झाला होता, यमाने प्राण नेले होते ते नेले होते, संचिताप्रमाणे भोग भोगायचे होते भोगत होते, आणि प्रेत पोचलं होतं नदीच्या किनाऱ्यावरती, चिता रचली गेली होती, ही येऊन फक्त आता अग्नीत बसले एवढंच मिळत होतं. ज्ञानेश्वर महाराज हळूहळू प्रेतापाशी आले आणि याचं नाव काय आहे विचारलं. म्हणजे यांचं सच्चिदानंद नाव होतं. थोडे सच्चिदानंद आणि मृत्यू पावला असं कधी होतं का? सोडा त्या प्रेताचे दोरे सोडले तर प्रेत नग्न अवस्थेमध्ये समोर आणून ठेवलं, प्रेताचे दोर सोडले गेले आणि
कानामध्ये जाऊन, अरे ते सच्चिदानंद ना, मरण हे ज्याच्याकडे आनंद नाही त्याला आहे, सच्चिदानंदाला मरण नाही. हे शब्द ऐकल्याबरोबर सच्चिदानंद उठून बसला. ती व्यक्ती उठून बसली. त्यांचं मूळ आडनाव कुलकर्णी होतं, ब्राह्मण होते. उठून बसले, घाबरले, लाजले, अंगावरती वस्त्र दिलं. त्याला सगळा प्रकार माहिती होता, आपण मरतो त्यांना कळलं होतं. आणि मग स्नान करून दोष निवृत्ती होऊन प्रायश्चित्त घेऊन ज्ञानेश्वर महाराज समोर आले. नमस्कार केला दोघांना नवरा बायकोंनी. आणि आता माझं आयुष्य तुमच्या चरणी अर्पण केलेलं आहे, पण तू काय काम करायचं आहे पूर्वी? तेवढं मी कुलकर्णी आहे. लिहायला येतं का तुला? हो लिहायला येतं. लिहून दाखव. एका कागदावरती लिहून दाखवलं. त्याचा अक्षर बघितल्यानंतर खूप छान, भगवंताला प्रार्थनेसाठीच केली होती. किती छान सांगितलं, तरी छान लिहिलं पाहिजे आणि ते बिंबलं पाहिजे. तू मला पाहिजे होता. मेले माणूस जिथं उठविलं. अहो काय सांगावं त्यांची मात. अहो केवढी मोठी मात आहे की ज्यांनी रेड्यामुखी वेद बोलविले, अशा माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी सच्चिदानंदाला बाबा पदवी दिली. तू बाबा आहेस, बस. आणि लिहायला सांगितलं. पैस खांबाला महाराज बसले, बसवलं, दौड टाक पेन दिलं आणि लिहायला सुरुवात झाली. आणि ज्ञानेश्वर महाराज एका ओळी बोलत गेले आणि ते सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतली आणि ज्ञानेश्वरी परिपूर्ण झाली. शेवटी सच्चिदानंद बाबा आधारे लेखकू झाला. त्यांनी लेखकू झाला, तर ते लेखनिक झाला, पण त्याला लेखक केलं. म्हणजे मेलेल्याला जिवंत करेल हे तर संतांचं वैशिष्ट्य आहेच आहे, पण ज्याला कुठलंच ज्ञान नाही त्याच्याकडून अगाध ज्ञानेश्वरी लिहून घेतली. काय शब्द लिहिता येत नव्हते कोणाकडनं दुसऱ्याकडून, सगळं करता येतं. पण संतांचा महिमा आहे की याला भूमंडळी माझी थोर पवाडा, हाही पवाडा केलेला. हे जे कार्य, ही कीर्ती आहे, ही कीर्ती जगामध्ये दुसरं कोणीही करू शकत नाही. पवाडा म्हणजे शौर्यगाथा, कीर्ती कोणी करू शकत नाही. तुकोबाराय म्हणतात, काही न वगे याची गती लुटवितो जगा हाती. तुकोबारायांनी सांगितलं की यांच्याजवळ वैशिष्ट्य असं आहे की ते कोणाकडेही काहीही मागत नाहीत, किंबहुना जगाच्या हातूनच स्वतः लुटवून घेतात. तुकोबाराय एका अभंगामध्ये म्हणतात, देव घ्या कोणी आयता आला घर पुसवली. तुम्हाला फुकट देतो देव. कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या, कोणी दामोदर घ्या, कोणी वल्लभ घ्या, असं करून विकणारे ते गोपिका आणि तुकोबाराय किंवा संत सारखे सगळे सारखे आहेत. ते देवाला लुटतात, ते देवाला पाठीमध्ये घालतात आणि देवाला पाठीत घालून वरती त्याच्यावर वस्त्र टाकतात, डोक्यावरती घेतात आणि जातात आणि म्हणतात, तू किती मोठा असशील, तुझं पाठीत उभं राहायला असतं, तू पडशील, पाठीतून उडी मारशील तर तुझ्या गुडघ्याला लागेल, त्याच्या पाठीत गप्प बस. आणि पाठीमध्ये गप्प बसवतात. आणि पुढे गेल्यानंतर काय करायचं नियम नाही. आम्हाला एक मोठं उदाहरण तुम्हाला, विठ्ठल पाटील नावाचा एक भक्त होता. विठ्ठल पाटील, त्याचं नाव ते विठ्ठल पाटील होता, पण पांडुरंगावरती निस्सीम भक्ती होती. आणि आपल्या परिवारासह वृद्धावस्थेला पोहोचलेला तो पंढरी दर्शनाला आला. ही गर्दी थोर आणि पुढेपर्यंत जायला जागा नाही. बडवे लोकांचा त्यावेळेला काही उपद्रव असेल, काही सगळ्या याच्यामध्ये तो पुढे जाऊ शकत नव्हता. आणि फक्त त्यांनी हाक वाजवत केली, गजानन महाराज, गजानन महाराज, गजानन महाराज. गजानन महाराजांना हाक मारली आणि कुठून तरी गजानन महाराज पाठीमागनं आले. तेही पंढरीचे मोठी थोर वारकरी महाराज आले आणि बडव्याने हुसकावून लावलं होतं. हा दुःखी होता पाटील आणि त्या पाटला पुढे उभे राहिले. तर पांडुरंग बघायचा आहे ना, आणि त्या क्षणी पांडुरंगाच्या रूपामध्ये उभे राहिले. एक विटेवरती आहे तो निर्गुण आहे आणि समोर उभा आहे तो सगुण आहे. कोणाला पण डोकं ठेवा कळेना, सगळेजण बघत बसले. आणि त्या सांगितलं की जो कोणी पंढरीची वारी करेल आणि माझं स्मरण करेल, दारात सुद्धा मी दर्शन देईन. हे यांचे पवाडे आहेत, ही त्यांची कीर्ती आहे. काही न मगे याची गती लुटवितो जगा हाती. यांनी आपलं आत्मज्ञान, आपलं प्रेम, आपलं तत्व, भगवंताला केलेली प्राप्ती, सगळी केली त्याची तेल तळमळ धडपड ही सगळी जगाला लुटून दिली. जसं सांगितलं की थोड्या वर्षामध्ये साधना परिपूर्ण करणारे रामदास स्वामी पुढे साधना करतात, अखंड साधना करतात, ते तुमच्या आमच्यासाठी जगासाठी करतात. की जे करणार नाही जप, त्याच्यासाठी आम्ही जप करतो. तो मला सांगतो, भगवंताचं नाव फुकट नाही. जन्मभरीच्या श्वासा येतो की मोजियाले हरिनाम, हे मोजावंच लागतं. पण तुमच्यासाठी आम्ही करतो, तुम्ही जा, तुम्ही करा, असं हे. आणि म्हणून तुकोबाराय महाराज या सकल संतांना व प्रेरणा मस्तक ठेवून नमस्कार करून म्हणतात की तुका म्हणे भक्त राजा कोण वर्णी पार तुझा. हा भक्तराज म्हणजे कोण, तर दुसरा तिसरा कोणी नाही. तर भक्तराज म्हणजे दिव्य संत विभूती, या प्रभूती हे गुरुदेव की ज्यांचा महिमा, त्यांचा पार सांगणं हे अत्यंत अवघड आहे. मी तुम्हाला हे कळण्यासाठी
भगवान परमात्म्यांचं गुणवर्णन करण्यासाठी एक छोटंसं उदाहरण सांगतो, जे मी सुरुवातीला सांगितलं होतं की पाहावे पुराणे विचारू नये. तर पुराणामध्ये दिलेलं एक उदाहरण सांगतो. तर ते उदाहरण आहे भक्तराज अंबरीषाचं. नवम स्कंदामध्ये येतं की ज्याचं वर्णन आपण श्रवण करूयात आणि या अभंगाची सांगता अंतरंगात करूयात, बाह्यरंगात नाही. अंबरीष कोण होते? तर अंबरीष हे विवस्वानाच्या वंशामधले होते. त्यांचं स्वरूप काय होतं? तर अंबरीष महाराज हे क्षत्रिय रूपामध्ये होते, पृथ्वीचं साम्राज्य भोगणारे करणारे. भगवंताची महान प्रीती. त्यांच्यासमोर आलेले त्यांची परीक्षा घ्यायला आलेले कोण होते? दुर्वासा मुनी. दुर्वासा कोण होते? आपण कधी चिंतन केले? अहो, जे अत्री आणि अनुसया त्यांचे पुत्र हे दुर्वासा मुनी. हे काय साधे? सत्ययुगामध्ये ज्या अत्री अनुसया सप्तऋषींपैकी अत्री ऋषी आणि अनुसया माता या रूपामध्ये जी महान अशी देवी की जिने प्रत्यक्ष भगवंताला तिन्ही देवांना आपल्या पोटी बाळ व्हायला भाग पाडलं. त्याच्यामध्ये भगवान विष्णू दत्त झाले, ब्रह्मदेव चंद्रमा झाला आणि शंकर भगवंतांनी दुर्वासांचं रूप धारण केलं. शास्त्र सांगतं की सगळ्यात जास्त ताकद ब्राह्मण तत्वाची आहे, कारण ब्राह्मणाच्यामध्ये अधीन सगळे देवता आहेत. आपल्याला जास्त खोलपणा द्यायचं नाही, मी फक्त उदाहरण सांगते भक्तराज म्हणजे काय. तर ते उदाहरण फक्त ऐका. त्यावेळेला अनेक रूपामधून महाराज दुर्वासा श्रेष्ठ होते. पण कार्तिकातल्या एकादशीच्या पारण्याला नेमके दुर्वास मुनी आले. कथा आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याला स्नानाला विलंब झाला. अंबरीषाने हातात तीर्थ घेतलं, पाणी प्यायलं. पण पाणी पिल्यामुळे त्यांनी दुर्वासा मुनींना असं वाटलं की त्यांनी आपला अपमान केला आणि दुर्वासाने रागावून जटा आपटल्या. त्यातून एक कृत्या उत्पन्न केली. पण त्या भक्तराजासाठी त्या कृत्याचा नाश कोणी केला असेल तर त्या कृत्याचा नाश त्या सुदर्शन चक्राने केला. आणि प्रत्यक्ष चक्राने नाश करून त्याच क्षणी अंबरीषाच्या मागे अंबरीषाचं ते चक्र रक्षण करणारं दुर्वासाच्या मागे लागलं. दुर्वासा त्या चक्राला वाचवण्यासाठी तिन्ही लोकांमध्ये फिरले. आणि तिन्ही लोकांमध्ये फिरल्यानंतर कोणीच त्यांना दिलं. श्री विष्णूने सांगितलं की ज्याच्यासाठी चक्र निघालं त्याच्याकडे जा. आणि सांगितल्यानंतर ज्या वेळेला अंबरीषावर्षी याची वेळ आली, भागवतातलं वर्णन आहे की दुर्वासा मुनीने अक्षरशः साष्टांग नमस्कार घातला अंबरीषाच्या पायाला. अंबरीषाने एवढं सांगितलं की महाराज हे काय करताय? माझा देव तुमची पूजा करतो. तुम्ही ब्राह्मण आहात, तुमच्या पायावरती मी डोकं ठेवतो, असं करून मला पापात पाडू नका, मी खूप छोटा आहे. आणि त्यावेळेला ते चक्र थांबेना म्हटल्यानंतर दुर्वासा मुनींच्या समोर अंबरीषाने एकच शब्द चक्राची स्तुती केली, पण चक्र थांबेना. खूप विनंती केली, पण चक्र थांबेना. शेवटी अंबरीषाने एक शब्द वापरला. त्यांनी सांगितलं की मनातून सुद्धा कधीही यांचा द्वेष केला नसेल, प्राणीमात्रामध्ये का भगवंता वाचून कोणालाही पाहिलेलं नसेल, कधीतरी माझ्या हातून भगवंतांचं चिंतन झालं असेल आणि भगवंताचं नाम घेऊन सहस्रनामाचं शेवट करून सर्व प्रहरणाचं ओम नमो इति या स्वरूपातून भगवंताच्या चरणी नमो इति म्हणून तुळशी वाहिली असेल, ते सर्व पुण्य या ब्राह्मणाला लागो, परंतु हा दोषमुक्त म्हणजे भयमुक्त होवो हे म्हणताच क्षणी चक्रराज थांबलं. आणि त्यावेळेला अंबरीषाला भक्तराज म्हणून हाक मारली गेली. हे भक्त कसे आहेत की भक्त ऐसे जाणारे देवीचे उदास, पण विषय तर त्यांचा झाला नारायण. ते नारायण रूपी भक्त आहेत. एवढे नारायण आहेत की नारायणाला पण त्यांचं ऐकावं लागतं. या भक्तराजाचा महिमा कळण्यासाठी, म्हणजे एका ब्राह्मणाने क्षत्रियावरती विजय मिळवला तर त्यात विशेष काहीच नाही. पण क्षत्रियाने ब्रह्मतेज जाणणाऱ्या अत्री अनुसयेचा पुत्र असलेल्या त्रिदेवतातला शंकर असलेल्या रूपावरती विजय मिळवायचा. त्याचं एकमेव कारण की भगवंताचे म्हणजे विठ्ठलाचे म्हणजेच पांडुरंगाचे म्हणजे त्या चक्रवर्ती विष्णू भगवंताचे चरण त्यांनी कधीही सोडले नाहीत. तर संत त्या भगवंताचे चरण सोडत नाहीत, म्हणून भगवंताला सुद्धा नमे भक्त प्रणशक्ती म्हणून त्यांच्या पाठीमागे उभं राहावं लागतं. असे जे भक्तराज आहेत त्या भक्तराजांना तो काय म्हणे, भक्तराजा कोण वर्णी पार तुझा. वर्णी म्हणजे वर्णन करू शकेल, तुमच्या या सगळ्या चरित्राचं वर्णन कोण करू शकेल. त्यापेक्षा एकच आहे की तेथे मौन गा तुझे राशीनाम. आपण मौन घ्यावं आणि संतांच्या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा असं साष्टांग नमस्कार करावा आणि संतांच्या मागे 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 जावं. आणि संतांच्या मागे मागे जाऊन ज्याप्रमाणे मुंगी काशी यात्रेला निघालेल्या माणसाच्या घोंगडीत बसली, एखाद्या
कपड्यामध्ये बसली तर काहीही त्रास न करता काशीला पोचते. तर संतांना त्यांनी पकडलेला आहे, संतांच्या मागं जो कोण चालतोय तो त्यांच्या त्याच जन्मामध्ये विनाशायास भगवंताला प्राप्त करतो, यात कोणताच संशय नाही. कारण भगवंताला प्राप्त संतांनी स्वतःच्या ताकदीने आणि नंतर सर्व जगताला नेऊन सगळ्याची ताकद प्राप्त करण्यासाठी अनेक प्रयत्न तपाने केलेला आहे. त्यांनी स्वतः जीव बळी दिलेला आहे. आणि अवघी तारे दुर्बळी हा या अभंगातलं मर्म आहे की जीव देऊन या बळी अवघी तारे दुर्बळी. अशा अवघ्या तारणाऱ्या संतरूपी असलेल्या प्रत्येक विभूतीच्या चरणी मस्तक ठेवून नमस्कार करतो आणि मनाचा निग्रह करूयात की संतांच्या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा आणि त्याप्रमाणे दास होऊन संतांच्यातल्या मार्गाने चालत राहू. तोंडात विठ्ठल नाम जरी आलं नाही तरी चालेल, पण संतांचं नाव, गुरुचं नाव आणि गुरु दिलेलं नाम विसरता कामा नये. तेच आहे की जे आपल्याला उद्धरून नेणार आहेत. हीच आपलं उद्धरून देणारी रामनाम नौका आहे. त्या नौकेमध्ये बसूयात आणि भवसागर सहजगत्या पार करूयात. झालेली सेवा संतांच्या चरणी अर्पण करून वाणीला विश्राम देतो. सद्गुरुचरणार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री पंढरीनाथ भगवान की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊली तुकाराम महाराज की जय. सर्व संतन की जय. सर्वांना माझा विनय आणि अत्यंत प्रेमपूर्वक नमस्कार. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण. एक सांगणे. नाम गाऊ, नाम ध्याऊ, नाम विठोबासी वाहू. आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे.